टाइम्स ऑफ अहमदनगर, आपल्या हक्काचा आवाज। मुकुंदनगर भागात नागरिकांना अनेक वर्षांपासून सुसज्ज रस्त्यांची प्रतीक्षा होती। मुकुंदनगर भागात अनेक वर्षांपासून रस्त्यांच्या रखडलेल्या कामांना वैतागून मतदारांनी माजी नगरसेवकांना घराचा रस्ता दाखवत नवीन चेहऱ्याला संधी देण्याचं ठरवलं होतं। मी नगरसेवक झाल्यास मुकुंदनगरमधील मतदारांचे स्वप्न पूर्ण करेल। मुकुंदनगरमधील अनेक वर्षांपासून रखडलेले रस्ते, पाणी, स्वच्छता अशा प्रश्नांना सोडवण्याचं काम करेल असं आश्वासन मिनाज खान यांच्या वतीनं बाबा खान यांनी मतदारांना दिले होते। बाबा खान यांच्या शब्दाला मान देत मतदारांनी प्रचंड बहुमताने मिनाज खान यांना निवडून दिलं। मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाला जागत आपण दिलेले आश्वासन पूर्ण केलं पाहिजे या विचारानं बाबा खान यांनी कंबर कसली आणि बाबा खान यांच्या विशेष प्रयत्नामुळे आमदार संग्राम जगताप यांनी मुकुंदनगर भागात मोठा निधी उपलब्ध करून दिला। विकासाच्या मुद्द्यावर तिसऱ्यांदा विधानसभेच्या मैदानात उतरलेले आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील रस्त्यांमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता शहरात रस्ते मजबूत करण्याचं काम हाती घेतलं आहे। बाबा खान यांनी रखडलेल्या मुकुंदनगरला सुपरफास्ट मुकुंदनगर केल्याची भावना रहिवासी व्यक्त करत आहेत। आता बाबा खान यांना बाबा खान न म्हणता गडकरी बाबा म्हणायचं असं मत रस्त्याच्या उद्घाटन प्रसंगी नागरिकांनी विशेष प्रयत्नातून मुकुंदनगरमधील अभिलाषा कॉलनी अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण कामाचा भव्य उद्घाटन सोहळा रविवारी 13 ऑक्टोबर रोजी पार पडला। या कामात सामाजिक कार्यकर्ते बाबू इनामदार यांचे घरापासून मोईस घर, समीर फर्निचर घर ते सज्जाद हाजी घर, इरफान वेल्डर घर ते कादिर सर घर, दगडी चाळ या ठिकाणाची कामे आता पूर्ण होणार आहेत। या सुपरफास्ट रस्त्यांचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबा खान, फारुख शेख, बाबू इनामदार, मोईज शेख, मुदस्सर सय्यद, सईद शेख, मोहसिन शेख, समीर फर्निचरवाले, सज्जाद हाज, नवाज शेख आदी मान्यवर उपस्थित होते। कामात भ्रष्टाचार होऊ नये यासाठी या कामाचा आढावा घेण्यासाठी बाबा खान हे नाईट पॅन्ट टी शर्टवरच ठेकेदारांच्या छातीवर उभे राहून काम करून घेत असल्याचं बोललं जात आहे। पाहुयात बाबा खान ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ अहमदनगर।